कोण होतास तू, काय झालास तू अशा शब्दांमध्ये ठाकरे आणि फडणवीसांनी एकमेकांना टोले लगावले। जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर आणलेल्या महाभियोगावरून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये वाद पेटलाय। शहा आणि फडणवीसांनी हिंदुत्वावरून टीका केली असून ठाकरेंनी सुद्धा त्याला उत्तर दिलंय। मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर आणलेल्या महाभियोगावरून फडणवीस ठाकरेंमध्ये हिंदुत्वावरून वाद पेटलाय। फडणवीसांनी ठाकरेंना कोण होतास तू, काय झालास तू असं लिहित अमित शहांचा लोकसभेतील व्हिडिओ ट्विट केलाय। या व्हिडिओत अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर हिंदुत्वावरून टोलेबाजी केली। जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर विरोधकांनी आणलेल्या महाभियोगावर ठाकरेंच्या खासदारांनी सह्या केल्या। या सह्यांवरून अमित शहा यांनी ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केलेत। कि कोई जज एक जजमेंट दे तो जज के खिलाफ इम्पीचमेंट लेकर आते हैं। अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इम्पीचमेंट लेकर आते हैं माननीय। और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। मान्यवर, ये वोट बैंक को संभालने के लिए एक हाईकोर्ट के जज के सामने इम्पीचमेंट लेकर आए हैं। जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर विरोधकांनी आणलेल्या महाभियोगावर ठाकरेंच्या खासदारांसह एकूण 107 खासदारांच्या सह्या आहेत। विरोधकांनी जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर राजकीय विचारधारेच्या आधारे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात निर्णय देण्याचा आरोप केलाय। जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग का? जस्टिस स्वामीनाथन यांनी डिसेंबर महिन्यात एक निर्णय दिला। या निर्णयामध्ये तिरुपरंकुंद्रम पहाडावर दर्ग्याच्या जवळ असलेल्या सुब्रमण्यम मंदिराच्या प्रशासनाला आदेश दिला। आदेश होता सिकंदर बादशहा दर्ग्याच्या जवळ एका स्तंभावर दिवा लावण्याची परंपरा पुन्हा सुरू करण्यात यावी। सीआयएसएफनं या भक्तांची सुरक्षा करावी असंही आदेशामध्ये म्हटलं। मंदिर प्रशासनाने आदेश पाळला नाही। तामिळनाडू सरकारनं या आदेशाची अंमलबजावणी केली नाही। जस्टिस स्वामीनाथन यांनी मंदिर प्रशासनाच्या विरोधात कोर्टाची अवमानना झाल्याचा आदेश दिला। या आदेशाला तामिळनाडू सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। तामिळनाडू सरकारने कोर्टाचा आदेश न पाळल्यामुळे हिंदू संघटना एकत्र आल्या। सीआयएसएफच्या टीम सोबत काही हिंदू भाविक मंदिराच्या दिशेने दिवा लावण्यासाठी गेले, पण स्थानिक पोलिसांनी सीआयएसएफच्या टीमला थांबवलं, तसंच भाजपच्या काही नेत्यांना नजरकैदेत ठेवलं। त्यानंतर मोठ्या संख्येनं हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, पण दिवा काही लावता आला नाही। काही हिंदू आंदोलकांनी डोंगरावर जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी रोखल्यामुळे झटापट झाली। हा आदेश धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असल्याचं डीएमकेचं म्हणणं आहे। या प्रकरणावरून तामिळनाडूमध्ये डीएमके आणि भाजपत वाद पेटलाय। डीएमके आणि विरोधकांनी या आदेशाच्या विरोधात जस्टिस स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग आणला। या महाभियोगावर ठाकरेंच्या खासदारांच्या सह्या आहेत। अमित शहांनी ठाकरेंवर यावरून निशाणा साधलेला आहे। तो व्हिडिओ फडणवीसांनी ट्विट केला। हा व्हिडिओ ट्विट करत फडणवीसांनी ठाकरेंच्या हिंदुत्वावर कोण होतास तू, काय झालास तू असा टोला लगावला। यावर ठाकरेंनी सुद्धा फडणवीसांवर पलटवार केलाय। मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा, कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारानं पांघरुणात घेतलंस तू। त्याच मुख्यमंत्र्यांना बुके घेऊन का जाता, वारंवार भेट घेता मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःचं, मी असं म्हणेन ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे? अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे, कारण हिंदुत्व
मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाही, पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहाना मला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत. तर हा एक फोटो आहे, ते जे मंत्री आहेत, मी गोमांस खातो, कोण मला अडवते, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू, त्यांच्या बरोबर अमित शहा जेवतायत. आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल, तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. ज्यांनी हिंदुत्व सोडलं, ज्यांनी हिंदुत्व सोडून, बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी, खुर्चीसाठी हिंदुत्व कुंटीला टांगलं म्हणायचं का, पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला. त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही. दिल्लीमध्ये काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक झाली. जवळपास 20 मिनिटं बंद दाराआड बैठक झाली. स्थानिक निवडणुकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र लढण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीत काल वाढदिवसानिमित्त शरद पवारांकडून स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्नेहभोजनाला उपस्थिती लावल्यानं हा चर्चेचा विषय ठरला. स्वतः शरद पवारांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण दिलं होतं. काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा सुद्धा झाली. स्थानिक निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. तर दुसरीकडे दिल्लीत प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान मोदींची भेट झाल्याचंही सूत्रांकडून समजतंय. फक्त दोनच पक्ष होते असं नव्हतं. भाजपचे पण अनेक नेते तिथे होते, काही सत्ताधारी होते, काही विरोधक होते. वाढदिवस हा आम्ही सगळेजण मिळून साजरा करत होतो आणि वाढदिवसामध्ये राजकारण कशाचं. हे दोघे एकत्रित होत असेल तर चांगलंच आहे ना. पहिल्यापासून मी तेच सांगत आहो की दोघे एकत्रित झाले पाहिजे आणि एकत्रित झालं की संख्या वाढते आणि बळी वाढते. भोजनाच्या कार्यक्रमाला बोलवल्यानंतर अजितदादा गेले असतील, कौटुंबिक संबंध आहेत म्हणून गेले असतील. त्याचा अशा प्रकारचा आजच्या घडीला तरी तशा प्रकारची चर्चा काही नाही. शेवट कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याची भूमिका पार पाडायची असती. माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस नेत्याचा आदेश, नेत्याच्या सूचना असतात त्या पद्धतीने आपण खाली काम करायचं असतं. साहेब जो निर्णय घेतील तो पक्षासाठी, पार्टीसाठी हा हिताचा असेल. तो पवार घराणा आहे, त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांनी घ्यायचा आहे. आणि शरद पवारबद्दल कोणी ठामपणे सांगू शकत नाही की शरद पवारची आजची भूमिका उद्या बदलणार नाही. म्हणून त्यांच्या बदलत्या भूमिकेचा लोकांना आता अनुभव झालेला आहे. उद्या ते एकत्र आले काय, नाही आले काय, हा नवीन काही चमत्कार घडेल असं मला वाटत नाही. तर सत्तेमध्ये अजितदादा आहेत, चांगल्या पोझिशनवर आहेत, ते कुठे जाणार नाहीत. मग शरद पवार इकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत की काय अशी शंका उपस्थित होते. 2008 मधील मनसे आंदोलना प्रकरणाची सुनावणी आज काही मिनिटांमध्ये संपली. राज ठाकरेंना गुन्हा मान्य आहे का असा सवाल कोर्टानं केला. यावर मला गुन्हा मान्य नाही असं राज ठाकरेंनी ठाणे सत्र न्यायालयामध्ये उत्तर दिलं. 2008 मध्ये कल्याण स्थानकामध्ये उत्तर भारतीय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे गुरुवारी कोर्टामध्ये हजर राहिले. यावेळी न्यायाधीशांनी त्यांना गुन्हा मान्य आहे का असं विचारलं. त्यावर गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं. परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावर ठाणे रेल्वे कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. कोर्टात काय झालं? न्यायाधीशांनी म्हटलं की गुन्हा कबूल आहे का? राज ठाकरे यांनी मला गुन्हा कबूल नाही असं म्हटलं. न्यायाधीशांनी म्हटलं की 1 महिन्यात प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा. राज ठाकरे यांनी म्हटलं पूर्ण सहकार्य करणार. कोर्टाने त्यांना विचारलं गुन्हा कबूल आहे की नाही कबूल आहे आणि मग चार्ज फ्रेम करण्यात आला आणि साहेबांनी गुन्हा नाकारलेला आहे की असं आम्ही याच्यामध्ये दोषी नाही आहोत. तर मॅटर आता पुढे चालवायला ठेवलेलं आहे, ट्रायलसाठी ठेवलेलं आहे आणि जज साहेबांनी अशी कमेंट केली की लवकरात लवकर मॅटर संपू शकेल, तुम्ही रेग्युलरली अटेंड करा. ठाण्यामध्ये रेल्वे कोर्टामध्ये अगदी काही मिनिटात ही सुनावणी पार पडली. रेल्वे भरती दरम्यान उत्तर भारतीयांना झालेल्या मारहाण प्रकरणी ही सुनावणी घेण्यात आली. नेमकं हे प्रकरण काय आहे तेही पहा. 2008 मध्ये रेल्वेकडनं भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली. कल्याण स्थानकामध्ये उत्तर भारतीय उमेदवारांना मनसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीसह स्टेशनचं देखील नुकसान झाल्याचा आरोप आहे. मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा आरोप मनसेनं केला होता. परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा राज ठाकरे यांच्यावर ठपका आहे. याच प्रकरणात राज ठाकरेंना अटक देखील करण्यात आली होती.
महायुतीचा महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला अशी माहिती सूत्रांकडून कळते। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये भाजप सेना एकत्र लढणार अशी सूत्रांची माहिती आहे। महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकांसाठीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपुरात भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे। तर तिकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद समसमान आहे। कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी टाळण्यासाठी वेगळी रणनीती आखली जाते। यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत वेगळं लढत विरोधकांना बाजूला सारलं जाणार आहे। तर नागपुरातही भाजपची ताकद अधिक आहे, तरी सुद्धा शिंदे सेनेला सोबत घेतलं जाणार आहे। यासह नवी मुंबई संदर्भात अद्यापही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे। चांगली गोष्ट आहे, आम्ही तेच सांगत होतो पूर्वीपासून, आणि हा फॉर्म्युला ठरला आपल्याकडून मला कळतंय। हे सगळीकडेच झालं पाहिजे, नुसतं महानगरपालिकाने, त्यानंतर जिल्हा परिषदा पण आहेत। जे आम्ही सातत्याने सांगतोय की महायुतीमध्ये आपण लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, तर सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे। माझ्यासारख्या कार्यकर्ता अतिशय आनंदी आहे किंवा समाधानी आहे जर हा निर्णय झाला असेल तर। की ही महायुती ठाण्यामध्ये होणार आहेत का, कल्याणमध्ये होणार आहेत का, डोंबिवलीमध्ये होणार आहे का, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे का, म्हणजे फक्त मुंबईसाठी सत्ताचा वाटप आणि विशेषतः सत्ताकरणच्या नावाखाली अर्थकरण करण्यासाठी सर्व एकत्र येत आहेत। मात्र आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या विभागामध्ये वेगवेगळी भूमिका मांडत आहेत। त्यांनी जाहीर करावं की नागपूरमध्ये पण महानगरपालिका महायुती म्हणून लढणार आहेत। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी अब्जावधी रुपये आले, पण राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले असा आरोप अंबादास दानवेंनी केला। यावर आकडेवारी चुकीची असून दोषींवर कारवाई करू असा इशारा फडणवीसांनी दिला आहे। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या मदतीवरून मुख्यमंत्री फडणवीस आणि अंबादास दानवेंमध्ये जुंपली। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल 1 अब्ज रुपयांची मदत जमा झाली, मात्र अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75,000 मिळाल्याचं ट्विट अंबादास दानवेंनी केलं। सहायता निधीला शेकडो नव्हे हजारो लोकांनी अब्जावधी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवलेले आहेत। 75,000 रुपये आता पण खर्च आहे। कारवाईची अपेक्षा मी निश्चित आपल्याकडून करतो। यावर उत्तर देताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून काय उत्तर दिले ते देखील पाहूया। 1 ऑक्टोबर महिन्यात आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे। अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61,51,698 रुपये इतकी आहे। मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो, त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कमही वाढत असते। त्यामुळे फक्त 1 महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल। नाशिकच्या रामटेकडी परिसरामध्ये मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी 300 झाडं तोडण्यात आली। विरोध असतानाही झाडं तोडल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे। नाशिकच्या तपोवनात झाडं वाचवण्यासाठी आंदोलनं सुरू असतानाच रामटेकडी परिसरामध्ये झाडांवर कुऱ्हाड मारली आहे। नवीन मलजल शुद्धीकरण केंद्र अर्थात एसटीपी उभारण्यासाठी 300 झाडं इथे तोडण्यात आली आहे। पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झालाय। नाशिक महानगरपालिकेच्या ज्या करिश्मा नायर मॅडम आहे, त्यांनी पोलिसांमार्फत मला त्यांच्या कार्यालयात बोलवलेलं होतं आणि माझ्यावर त्यांनी प्रेशर केलं का तुम्ही या कामात अडथळा आणू नका, नाही तर तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू। आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे झाडं तोडण्याचा। हे 300-350 नाही, जवळजवळ 1400 झाडं तोडण्याचा त्यांचा घाट आहे। परवानगी दिली कोणी? तुम्हीच परवानगी देणारे, तुम्हीच ठरवणारे। हा जुमला आहे, फसवताय। आमच्या डोळ्यामध्ये कुठेतरी धुळबेक करतायत, मिरची टाकतायत। आमच्या डोळ्यात मिरची टाकून तुमचं हे सर्रासपणे लुटमार चालू आहे। 25,000 कोटी रुपयाचा हा घोळ आहे, हा फासाडा आहे। 447 झाडं तोडण्याची परवानगी होती असा दावा पालिकेनं केला। 447 पैकी 300 झाडं तोडण्यात आली, 147 झाडं वाचवण्यात आली। या प्रकरणी हरकती मागवल्या होत्या असं पालिके